तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण सुरू करत आहोत बघा राज्यशास्त्र. राज्यशास्त्राचे पोलीस भरतीच्या GK/GS मध्ये विचार केला तर जवळजवळ 7 ते 8 प्रश्न येतात पण खूप जवळजवळ 4 प्रश्न तर पक्केच आहेत, परंतु 8 ते 9 प्रश्न सुद्धा येऊ शकतात. त्याच्यासाठी तुमचा राज्यशास्त्र कलमा वगैरे पाठ असणे खूप महत्वाचं आहे. तर बघा, आपण असाच आजचा एक भाग आणलेला आहे ज्याच्यात आपण राज्यशास्त्राचे काही प्रश्न कव्हर करत आहोत, जे की खूप महत्त्वाचे आहेत आणि जे वारंवार विचारतात प्रश्न आणि मागच्या काही परीक्षांत सुद्धा आलेले आहेत. तुम्ही बघू शकता. तर पहिला प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये खालीलपैकी कोणती संकल्पना अंतर्भूत नाहीये? जेव्हा आपली संविधान, आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम, आपण पूर्ण संविधान वाचतो तेव्हा बघा त्याच्यात समाजवादी येतात, धर्मनिरपेक्ष हे शब्द येतात, सार्वभौम पण येतात, पण साम्यवादी जो शब्द आहे ना तो येत. तर हा जो शब्द आहे ना तो पूर्ण संविधानमध्ये कुठेच येत नाही. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणत्या योजनेद्वारे संविधान सभेची निर्मिती केली गेली? हे एक प्रश्न माहीत असणे खूप महत्वाचं आहे. हा रिसेंटली प्रश्न भंडारा पोलीस 2024 मध्ये येऊन गेलेले आहे बघा, आणि हा प्रश्न विचारतात. संभाजीनगर पोलीस 2024 मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर बघा, संविधान सभेची जी निर्मिती आहे ना ती कॅबिनेट मिशन योजनेनुसार केली गेलेली आहे बघा. तर बघा, पुढचा प्रश्न आहे की टिंबटिंब हा दिवस संविधान दिन म्हणून भारतात साजरा केला जातो. तर बघू शकता तुम्ही, 26 नोव्हेंबर हा जो दिवस आहे ना तो संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो मित्रांनो. याच्यानंतर पुढचा प्रश्न मित्रांनो, संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागला होता? आपला जो संविधान आहे त्याला लिहिण्यासाठी मित्रांनो 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी लागला होता. तर पुढचा प्रश्न आहे बघा, पहिला राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? बघा, ब्रिटिश राजानंतर जेव्हा आपण स्वतंत्र झालो 15 ऑगस्ट 1947 नंतर, तर आपला जो केंद्रीय मंत्रिमंडळ होता बघा, त्यांनी एक विचार घेतला की आपण आता आपली राज्य पुनर्रचना करायची आहे बघा. तर त्यानुसार न्यायमूर्ती S. फाजल अली हे जे आहेत ते पहिले राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष होते बघा. तर पुढचा प्रश्न, स्वातंत्र्योत्तर भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे मित्रांनो. इथे बघा तुम्हाला दोन्ही भेटतील. स्वातंत्र्य भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष हे M. अय्यंगार होते, M.A. अय्यंगार उपाध्यक्ष, आणि अध्यक्ष गवा मावळणकर होते. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे M.A. अय्यंगार, आणि पहिले अध्यक्ष जे होते ते गवा मावळणकर होते. तर पुढचा प्रश्न बघू शकता, घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते? बघा, याच्यात पण बघू शकता मित्रांनो, घटना समितीचे जे अध्यक्ष होते ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, आणि उपाध्यक्ष जे होते ते हरेंद्र कुमार मुखर्जी होते बघा, हरेंद्र कुमार मुखर्जी. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेली नाही आहे बघा मित्रांनो. सरकारचे संसदीय स्वरूप घेतलेले आहेत, सरकारचे मंत्रिमंडळ स्वरूप पण घेतले आहेत, आणि कायद्याचे राज्य हे सुद्धा घेतलेले आहेत, परंतु समोरची सूची जी आहे ते स्वतः भारतीयांनी निर्मित केलेली आहे बघा. पुढचा प्रश्न, भाषा समितीचे अध्यक्ष कोण? तर मित्रांनो याचं उत्तर आहे बघा, मोटुरी सत्यनारायण हे जे आहेत ना ते भाषा समितीचे अध्यक्ष होते. आणि भाषानुसार भारतातला पहिला राज्य हे आहे बघा आंध्र प्रदेश, हे पण माहीत असणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, स्वातंत्र्य भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? तर भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल हे स्वातंत्र्योत्तर भारताचे पहिले गृहमंत्री होते मित्रांनो. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेने घेतलेली राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत वैशिष्ट्ये कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे? आपण जे राष्ट्रपतींची निवडणूक करण्याची पद्धत आहे ती आयर्लंड या देशाकडून घेतलेली आहे बघा, आयर्लंड. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानातील आणीबाणी काळात मूलभूत हक्कांचे निलंबन हे तत्व कोणत्या देशाच्या संविधानावरून स्वीकारण्यात आलेले आहे? तर आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्कांचे निलंबन हे तत्व जे आहेत ना ते जर्मनी वायमार संविधानातून घेतलेले आहे बघा, जर्मनीचे वायमार संविधान. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर तुम्हाला माहीत असेलच, कारण डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जे आहेत ते संविधान सभेचे अध्यक्ष
होते? हा सोपा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा, भारताचे संविधान कधी अंमलात आले? तर 26 जानेवारी 1950 रोजी हे अंमलात आले. खालचा पण प्रश्न सेम आहे बघा. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? बघा सोपा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहेत ना, हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तुम्हाला माहितीच असेल. कोणत्या दिवशी बघा, संविधान खालीलपैकी कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आला? 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आला. पुढचा प्रश्न बघा, भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? खूप सुंदर प्रश्न आहे बघा. घटना समिती आणि संविधान समिती एकच आहे बघा, एकच. फक्त इथे घटना टाकलेलं आहे, ते जे राहतं ते संविधान समितीचे अध्यक्ष कोण जे आहेत ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत बघा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य न होते? तर बघा, राजकुमारी अमृता कौर होती, मौलाना आझाद होते, हंसाबेन मेहता हे पण होते. महात्मा गांधी संविधान सभेचे सदस्य नव्हते बघा. पुढचा एक प्रश्न आहे बघा मित्रांनो, की राज्यघटनेतील मूलभूत रचना म्हणजे बेसिक स्ट्रक्चर ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये सर्वप्रथम मांडली? तर हे केशवानंद भारती हा जो खटला होता ना, या खटल्यात सर्वप्रथम मांडली होती बघा. पुढचा प्रश्न, टिंबटिंब या घटनाचे मन, इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्लीच होय. घटनेचा सरनामा जो आहे ना, तो घटनांची मन, इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्ली होय बघा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कशाला घटनेची आत्मा म्हटले? सेम उत्तर, सरनाम्यालाच घटनेची आत्मा असे म्हटले. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 32 मध्ये नमूद केले बघा. पुढचा प्रश्न, मूलभूत हक्कांवर गदा आल्यास कोठे दाद मागता येते? तर सर्वोच्च न्यायालयात, सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयात दाद मागता येते मित्रांनो. तर पुढचा प्रश्न बघा, मार्गदर्शक तत्वे हे कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत करण्यात आले? तर बघा, आयर्लंड या देशाच्या राज्यघटनेवरून भारतीय राज्यघटनेवर अंतर्भूत करण्यात आलेले आहे बघा.